डिलिव्हरीनंतर तू स्वतःकडे पाहिले का? पोट सैल झालंय, कंबर वाढली आहे, स्ट्रेच मार्क दिसतात आहे, पिगमेंटेशन दिसतात आहे, त्वचा काळी पडली आणि मनात एकच प्रश्न येत आहे, मी आधीसारखी कधी होणार? हे जातील की नाही? आज मी खूप ऑनेस्टली बोलत आहे. डिलिव्हरीनंतर शरीर खरंच बदलतं का? की आपण खूप जास्त घाबरतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. कारण आज मी तुला रिॲलिटी सांगणार आहे. जी गुगलवर नाही, जी खरी आहे, ट्रूथ आहे. डिलिव्हरीनंतर शरीरासोबत काय होतं? शरीरामध्ये खूप सारे बदल होतात, पण हे 3 बदल खूप मोठे आहेत. नंबर 1, हार्मोनल क्रॅश. प्रेग्नन्सीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे खूप जास्त हाय असतात. पण डिलिव्हरी झाल्यानंतर ते अचानक कमी होतात. आणि त्यामुळेच हेअर फॉल, मूड स्विंग, स्किन डल होते, फॅट स्टोरेज वाढतो आणि हे सगळं खूप नॉर्मल आहे. नंबर 2, युटेरस श्रिंक प्रोसेस. डिलिव्हरीनंतर युटेरस 6 आठवड्याच्या नंतर हळूहळू आपल्या नॉर्मल साईजला यायला सुरुवात होते. तोपर्यंत पोट बाहेर दिसणं खूप नॅचरल आहे. हा फॅट नाही, हा हिलिंग प्रोसेस आहे. त्यामुळे खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका. 3, ॲब्डोमेन मसल गॅप. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचे मसल हे स्ट्रेच होतात आणि काहीमध्ये गॅप तयार होतो आणि म्हणूनच पोट सैल वाटतं, कोर वीक वाटतो. यासाठी प्रॉपर एक्सरसाइज आवश्यक आहे. क्रॅश डाएटची काहीच गरज नाही. आई सोशल मीडियावर 2 महिन्यात फ्लॅट टमी दाखवतात. पण रिॲलिटी काय आहे माहीत आहे का? शरीराला 9 महिने बदलायला लागतात आणि परत पहिल्यासारखं व्हायला 9 ते 12 महिने लागतात. आणि काही बदल हे परमनंटसुद्धा असू शकतात. स्ट्रेच मार्क, ब्रेस्ट शेप चेंज होतो, हिप वायडिंग हे शेमिंग नाही, हे मदरहूडचं मेडल आहे. तर चला यावर थोडंसं प्रॅक्टिकल बोलूयात. नंबर 1, प्रॉपर रेस्ट घ्या. स्लीप म्हणजे फॅट लॉस टूल आहे. जितकं तुम्ही रेस्ट कराल तितकं तुमच्या बॉडीला हील व्हायला लवकर हील होते. नंबर 2, खूप काही फॅन्सी नको. तुमच्या घरातलं थोडंसं कोमट पाणी आणि घरातली डाएट. तुम्ही जर आत्तापासून क्रॅश डाएट घेसाल तर तुमचे हार्मोन खूप जास्त अनबॅलन्स होतील आणि तुमची हिलिंग प्रोसेस खूप स्लो होईल. त्यामुळे घरातलंच अन्न घ्या. रिच डाएट फ्रूट ॲड करा. रोज काहीतरी आयरन रिच फूड ॲड करा. नंबर 3, कोर एक्सरसाइजेस. आफ्टर डॉक्टर अप्रूव्हल, पेल्विक एक्सरसाइज, डीप ब्रीथिंग एक्सरसाइज, थोडं हळूवार चालणे, ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता 1.5 महिन्यानंतर. आणि C-सेक्शन झालं असेल तर तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. नंबर 4, पोस्टमॉर्टम बेल्ट काम करतो की नाही? हा टॉपिक खूप जास्त सर्च होतो. पोस्टमॉर्टम बेल्ट हा तुमच्या बॅकला सपोर्ट करतो, तुमच्या कोरला खूप जेंटल सपोर्ट करतो. C-सेक्शन मॉमसाठी हे खूप हेल्पफुल आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, या बेल्टने फॅट कमी होत नाही. प्रॉपर एक्सरसाइज आणि न्यूट्रिशनशिवाय रिझल्ट मिळणारच नाही. मी पर्सनलीसुद्धा डॉक्टरला कन्सल्ट करून बेल्ट वापरली होती. पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये सपोर्ट म्हणून वापरली होती. जर तुम्हाला बेल्टचा डिटेल रिव्ह्यू हवा असेल तर कमेंटमध्ये करा. मी माझे ट्रस्टेड ऑप्शन शेअर करीन. डिलिव्हरीनंतर प्रॉब्लेम तुमची बॉडी नाही, तुमचं कंपॅरिझन आहे. तू आता फक्त वुमन नाही, तू आता एक आई आहे. तुझ्या शरीराने 9 महिने एक लाईफ तयार केलाय, एक पूर्ण जीव तयार केलाय आणि त्यामुळे फॅट टमीपेक्षा एक हेल्दी बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे. पोस्टमॉर्टमला किती वेळ लागतो? पहिले 3 महिने हे हिलिंगचे असतात. त्यानंतर 3 ते 6 महिने तुमची स्ट्रेंथ रिबिल्ड होत असते आणि 6 ते 12 महिन्यामध्ये तुमचे विजिबल चेंज दिसून येतात. आई, आरशात बघताना स्वतःला जज करू नकोस. तुझं शरीर तुटलेलं नाही, ते रिकवर होत आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुला हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिही. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आणि अशाच ऑनेस्ट मराठी रिअल हुडसाठी सबस्क्राईब करायला विसरू नकोस. वैशूज ग्लो डायरीला.